आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सावजी पद्धतीची कढी पकोड्याची रेसिपी। चला तर मग मी करून दाखवते। दही घेतलं, अर्धा लिटर दही घेतलं, त्यात बेसन घातलं, मीठ घातलं, अद्रक लसूण पेस्ट घातलं, थोडी हळद घातली आणि घुसळून घेतलं, कोथिंबीर घातली आणि ते कढी शिजायला ठेवली। एकीकडे आपण दुसरीकडे बेसन घेतलं, त्यात बारीक चिरलेला कोथिंबीर घातला, कढीपत्ता घातला, मीठ घातलं, हळद घातलं आणि हिरव्या मिरच्या घालून बेसनचं बॅटर तयार केलं आणि त्याचे पकोडे तळून घेतले। हे बघा किती छान फुलले आहे आपले पकोडे। छान बेसन फेटल्याने पकोडे छान फुलतात। आणि हे आता कढी आपली शिजलेली आहे, त्यात आता हे पकोडे घातले आणि आता तडक्याची तयारी केली। मोहरी घातलं, तेल घातलं, मोहरी घातलं, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, हिंग घातलं आणि ही चुरचुरीत फोडणी आपण कढी पकोड्यावर दिली। वाव, आपले कढी पकोडे छान झाले आहे, रेडी टू सर्व। मस्त, खूप छान झाले आहे आपले पकोडे। तुम्ही पण करून बघा सावजी पद्धतीचे कढी पकोडे। बाय।